गर्भधारण करण्याआधी शारीरिक तयारी इतकेच मानसिक तयारीलाही महत्त्व आहे. एका नवीन जीवाला या जगात आणून त्याला एक सुजाण, सुसंस्कृत नागरिक बनवणे ही जबाबदारी काही लहान-सहान नाही. अगदी साध्या-साध्या परीक्षांना आपण इतकी तयारी करतो, तर जीवनातील एवढ्या मोठ्या घटनेसाठी तयारी नको का करायला? जेव्हा तुम्हाला कोणी विचारतं की तुमचे बाळ कसे हवे, तर तेव्हा आपले उत्तर काय असतं? सद्गुणी असेच ना? मग त्यासाठी प्रथम तुम्ही तसे बनले पाहिजे. मनातील वाईट विचार, द्वेष सोडून प्रसन्न, सकारात्मक बनले पाहिजे. मन संस्कार करून घेतले पाहिजे. आजकाल घरातील स्त्रीला स्वतःसाठी वेळ मिळवणे कठीण जाते. बऱ्याच वेळा परिस्थितीशी जुळून घ्यावे लागते व हे जुळून घेताना स्त्री बऱ्याच वेळा स्वतःच्या मनाविरुद्ध वागते. आई-वडील किंवा भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी, सासरची मंडळी, नवरा, अगदी कोणाबद्दलही मनात तक्रारी असू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टी मनात राहून जातात. त्यामुळे मनाला त्रास होतो, नकारात्मकता वाढत जाते आणि आईचे हे नकारात्मक विचार मुलाच्या मनावर परावर्तित होतात. आईची मानसिक स्थिती तिची मुलं चांगल्या प्रकारे जाणू शकतात व त्याच्या प्रभावाखालीच ती तशीच बनायला लागतात. ही नकारात्मक परिस्थिती त्यांच्या प्रगतीत अडथळे आणू शकते. उदाहरण घ्यायचे झाले तर साधारणतः पहिले बाळ हे हळवे, स्वप्नाळू व समंजस्य असते. कारण आईची मानसिकता नव्यानेच संसाराला सुरुवात केल्याने त्यावेळी तशीच असते. या उलट नंतरचे बाळ मात्र मनाने खंबीर, बिनधास्त असते. कारण आईसुद्धा त्या काळात संसारातील सुखदुःख सत्य बघून खंबीर झालेली असते. हा पहिल्या आणि दुसऱ्या बाळातील फरक तुम्ही बघितलाच असेल. बाळाला वाढविताना अगदी अगोदरपासूनच आईला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. मनाचे संतुलन, सहनशीलता, प्रसन्नता, क्षमाशील वृत्ती, प्रेमळपणा तसेच प्रचंड उत्साह याची अतिशय गरज लागते. मनातील रागाला तर तडीपार करावेच लागते. बाळ झाले की या सगळ्या गोष्टी आपोआप जमतात हा गैरसमज नक्कीच सगळ्यांमध्ये असतो. त्यासाठी अगोदरपासूनच हे गुण अंगी बाळगावे लागतात. यासाठी गर्भ राहण्या अगोदरच मन संस्कार करून घेणे अतिशय आवश्यक आहे. मनाचे शुद्धीकरण करून घेणे, सकारात्मक विचारांची सवय करून घेणे हे खूप गरजेचे आहे. तुमचे मन ही एक सगळ्यात मोठी शक्ती आहे. मनामध्ये निसर्गाकडून आपल्याला जे हवं ते मिळवण्याची ताकद असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा आणि तो विश्वासच तुम्हाला सकारात्मक राहण्यास नक्कीच मदत करेल. मनाला सुसंस्कृत करण्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा यांचा बराच उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आईने मानसिक तयारी करून स्वतःच्या बाळाला सुजाण, सुसंस्कृत नागरिक बनवण्याची जबाबदारी नक्कीच पार पाडायला हवी.